नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व अभियोगिताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 स्टेट परीक्षा 3 त्या ठिकाणी कन्नड माध्यमाच्या जागा नक्की सांगली जिल्हा परिषदेला किती आलेल्या आहेत याचा अंदाज घेऊन तुम्हाला या वर्षीचं प्रेफरन्स देण्यामध्ये त्याचा फायदा होईल. त्या दृष्टीने हे संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांच्या व्हिडिओ मी तुमच्यासाठी अपलोड करतो आहे. नक्कीच तुम्हाला प्रेफरन्स देताना या संपूर्ण गोष्टींचा फायदा होईल. त्याच पद्धतीने नपा मनपा जिल्हा त्याच पद्धतीने ज्या संस्था आहेत त्यांचं देखील मेरिट तुमच्यासोबत मी शेअर करतो आहे. सर्व माध्यमाचं नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, व्हिडिओला एक लाईक करा. तर पाहूया या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कन्नड माध्यमासाठीचा विचार केला जिल्हा परिषदेचा तर जनरलचं मेरिट जर पाहिलं तर त्या ठिकाणी 123 गुणांचं मेरिट लागलेलं आहे. वुमन जर पाहिलं जनरल वुमन तर 121 गुणांचं मेरिट आपल्याला सांगली जिल्हा परिषदेमध्ये कन्नड माध्यमाचं पाहायला मिळतं आहे. त्याच पद्धतीने एकूण जर आपण जर विचार केला ना कन्नड माध्यमाचा तर जवळपास 56 जागा आलेल्या आहेत. एवढं लक्षात ठेवा, 56 जागा आलेल्या आहेत आणि या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं मेरिट लागतं आहे. OBC नॉट ॲप्लिकेबलचं मेरिट फक्त 96 गुणांचं आहे. त्याच पद्धतीने SBC नॉट ॲप्लिकेबलचं 116 गुणांचं आहे कन्नड माध्यमासाठी. वुमनचं जर पाहिलं तर 122 गुणांचं आहे. NTB येण्यासाठी जर पाहिलं कन्नड माध्यमाचं 63 गुणांचं मेरिट आहे. त्याच पद्धतीने EWS वुमनचं पाहिलं तर फक्त 105 गुणांचं मेरिट त्या ठिकाणी आहे. अशा पद्धतीने EWS PH लो व्हिजनचं मेरिट 123 गुणांचं आहे. तर हे अशा पद्धतीने कट ऑफ आपल्याला सांगली जिल्हा परिषदेचा कन्नड माध्यमाचा या ठिकाणी पाहता येत आहे. अशाच पद्धतीने संपूर्ण जिल्हा परिषदांचं कन्नड माध्यमाचं मेरिट आपल्या चॅनेलवरती मी उपलब्ध करून देईल. सर्व कन्नड बांधवांना तुमचं काम या भरतीमध्ये व्हावं यासाठी खूप खूप अशा शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.